मुंबईत मविया नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू. बैठकीत विधानसभा निकालानंतरच्या रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. संभाजीनगरमध्ये नोट फॉर वोट झाल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप. पैसे वाटपाचा व्हिडिओ दाखवत भाजपवर गंभीर आरोप. आंबेडकर नगरमधील मुस्लिम दलित मतदारांना पैसे वाटल्याचा दावा. अजित पवारांना बारामती कोर्टात 16 डिसेंबरला हजर होण्याचे आदेश. 2014 मध्ये मतदारांना धमकावल्याचा आरोप माजी आयपीएस सुरेश खोपडेंनी केली होती याचिका. सोलापूर मवियात आघाडी धर्मावरून वादाची ठिणगी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींची खासदार प्रणिती शिंदेंवर खालच्या भाषेत टीका. कोळींविरोधात काँग्रेसचं जोरदार आंदोलन. उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेतल्या कोर्टात गुन्हा दाखल. सौर ऊर्जेचं कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच दिल्याचा ठपका. अदानी समूहानं फेटाळले आरोप. शेअर्स कोसळल्यानं अदानींना फटका. अदानींना अटक केल्यास मोदींचंही नाव समोर येईल. अदानींच्या मागे पंतप्रधान असल्याचा राहुल गांधींचा आरोप. भ्रष्टाचारी म्हणता मग काँग्रेस शासित राज्यात अदानींची गुंतवणूक का स्वीकारता? भाजपचं समर्थन. राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी आर्किटेक्ट चेतन पाटीलला जामीन मंजूर. 25,000च्या जात मुसलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर. राज्य बोर्डाच्या 10वी-12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा होणार.